तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख के बाद आज फाइनली काशीगांव मेट्रो स्टेशन का शुभारंभ हो ही गया। पहिल्या टप्प्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे। 2018 साली आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यानंतर मुंबई आणि मीरा भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचं काम सुरू झालं। मागच्या काळात शिंदे साहेबांनी आणि मी याचा ट्रायल रन देखील बघितला होता आणि आज प्रत्यक्ष दहिसर पूर्व ते काशीगाव या 4.4 किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे। यात 4 स्थानकं आहेत आणि विशेषतः मेट्रो 7 ला ही कनेक्टिंग मेट्रो झालेली आहे। त्यामुळे दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरा गाव आणि काशीगाव अशी 4 स्टेशन्स आहेत। आता जो दुसरा टप्पा आहे, ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचंही काम जवळपास 96% पूर्ण झालेलं आहे। काही क्रिटिकल पार्ट्स राहिले असल्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याच वर्षी त्याचे उद्घाटन हे झालं पाहिजे आणि त्यातनं जवळपास अजून 4.3 किलोमीटर ती मार्गिका असेल, ज्यात 4 स्थानकं असतील आणि त्याच्यामध्ये साईबाबा नगर, मेदेतिया नगर, शहीद भगतसिंग उद्यान आणि सुभाषचंद्र बोस उद्यान, म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर पूर्णपणे मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होत आहे। जवळपास 6,607 कोटी रुपये या संपूर्ण एकूण प्रकल्पाकरता लागणार आहे आणि विशेषतः ज्या प्रवासाकरता मिनिमम 1 तास आणि कधी कधी 2 तास लागतात, तो प्रवास 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचं या मेट्रोमुळे आपल्याला भाग्य लाभणार आहे। ही मेट्रो 7 ला जोडली गेली आहे, पुढे ती मेट्रो 3 ला जोडली जाते। त्यामुळे अगदी कुलाब्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही मीरा भाईंदरपासनं या मेट्रोच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे। याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता कॅशलेस तिकीट आपण केलेलं आहे, स्मार्ट कार्ड केलं आहे, कार्ड 1 केलं आहे, इंटिग्रेशन ट्रान्सपोर्टेशनचं झालं पाहिजे या दृष्टीने देखील आपण कार्ड तयार केलं आहे। आणि आत्ताच मला MMRDAच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आता 80% या ठिकाणी यशस्वी झालं आहे। सौर ऊर्जा असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, LED लाइटिंग असेल, त्यासोबत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून या ठिकाणी गणला जाणार आहे। विशेषतः एक जो पहिल्यांदा आपण नागपूरला पॅटर्न केला होता, मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो। तेही काम याच्यामध्ये झालेलं आपण बघितलं आणि त्या माध्यमातून ही डबल डेकर अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या सगळ्यांना मीरा भाईंदरमध्ये देखील पाहायला मिळते। आता आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यातली ही सुरू झालेली, ठाणे जिल्ह्यात काम खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे, पण सुरू झालेली पहिली मेट्रो आहे ज्याचं आज वर्किंग आपण हे सुरू केलेलं आहे। आणि विशेषतः ही मेट्रो आणि आता जो आपण कोस्टल रोड करतोय याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेस्टर्न एक्सप्रेसवे हा मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। यासोबत मला हेही सांगताना आनंद वाटतोय की आता आपण देशामध्ये ऑपरेशनल मेट्रोमध्ये 2nd नंबरवर आलो आहोत। दिल्लीनंतर आता मुंबई हे 2ऱ्या क्रमांकावर आलाय आणि या 2 वर्षांमध्ये
खूप मोठ्या प्रमाणात आपले प्रोजेक्ट्स कंप्लीट होतील आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षात दिल्लीपेक्षा मोठं नेटवर्क हे आपल्याकडे सुरू व्हावं. त्या दिशेने हळूहळू आपलं काम जे आहे हे चाललेलं आहे. आज या मेट्रोमुळे ऑपरेशनल मेट्रो आपल्या 100 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलेला आहे. 100 किलोमीटरपेक्षा जास्त ऑपरेशनल मेट्रो आता मुंबईमध्ये तयार झालेली आहे. आणि जसं मी सांगितलं की पुढच्या 2 वर्षात याच्यामध्ये खूप मोठी भर पडणार आहे, कारण अंतिम टप्प्यामध्ये 80%, 85%, 96% अशा पद्धतीनं अनेक प्रकल्प आपले आहेत. आता जर आपण बघितलं तर आपली वर्सोवा अंधेरी घाटकोपर लाईन ए, दहिसर ईस्ट DN नगर लाईन 2A, दहिसर ईस्ट पासनं गुंडवली ही लाईन 7, कुलाबा BKC सिप्स लाईन 3, दहिसर काशीनगर लाईन 9 आणि लाईन 2B मंडालेपासनं तर डायमंड गार्डन असं या ठिकाणी काम आपलं जे आहे. आणि नवी मुंबईची पण CBD बेलापूरपासनं पेंढरपर्यंत अशा या लाईन्स आपल्या ऑलरेडी ऑपरेशनल आहेत आणि इतरही लाईन्सचं काम हे अत्यंत वेगाने आपण करतो. एकूणच संपूर्ण MMRचं क्षेत्र हे मेट्रोचं जाळं तयार करून सीमलेस अशा पद्धतीची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या ठिकाणी आपण तयार करतो. त्या 3ऱ्या टप्प्यामध्ये आपलं वॉटर ट्रान्सपोर्टचं काम देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जे आपण पूर्ण केल्यानंतर मला असं वाटतं की सुगमतेच्या दृष्टीनं मुंबई हे देशातलं सर्वात सुगम शहर अशा पद्धतीनं MMR रिजन आणि मुंबईकडे आपल्याला पाहता येईल. MMRDAच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यासोबत त्यांना मदत करत असलेल्या दोन्ही महानगरपालिका, मुंबई असेल किंवा मीरा भाईंदरची महानगरपालिका असेल, त्यांचे अभिनंदन करतो. आणि यासोबत ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी इथे काम केलं आहे, ज्या मजुरांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या सर्व मजुरांचे देखील आभार मानतो की त्यांच्या श्रमामुळे एक चांगला प्रकल्प आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि ही मेट्रो आता मुंबईकरांना या ठिकाणी समर्पित झाली आहे अशा पद्धतीची मी घोषणा करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आज फाइनली काशी गांव मेट्रो स्टेशन का शुभारंभ हो ही गया. महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और महाराष्ट्र के परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक जी और मीरा भाईंदर के MLA नरेंद्र मेहता की देखरेख में आज काशी मीरा मेट्रो स्टेशन का शुभारंभ कर दिया. काफी लंबे से इंतजार था कि कब ये मेट्रो स्टेशन शुरू होगा, कब मीरा भाईंदर वाले खुश होंगे. तो आज फाइनली वो दिन आ गया, वो घड़ी आ गई और अब आकर के फाइनली काशी गांव से आप मेट्रो ट्रेन का ये सफर कर सकते हैं.